अजित पवार गटासोबत असणारा तो 42वा आमदार नवाब मलिक असल्याचं सूत्रांकडून कळतंय। निवडणूक आयोगाच्या सुनावणीत अजित पवार गटाकडून आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा करण्यात आलाय। 1.5 वर्षाच्या शिक्षेनंतर वैद्यकीय कारणास्तव बाहेर आलेल्या नवाब मलिक यांची तटस्थ राहण्याची भूमिका होती। नवाब मलिक यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात सत्तेत असलेल्या अजित पवार यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। अजित पवार यांच्या लेखी उत्तरात जे लेखी उत्तर निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलं अजित पवार गटाकडून, त्यामध्ये 42 आमदार आपल्या सोबत असल्याचं म्हटलं गेलं आणि हा 42वा आमदार नेमका कोण या संदर्भात चर्चा सुरू झालेली असताना आता नवाब मलिक हे 42वे आमदार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळतीये। नवाब मलिक हे जेव्हा बाहेर आलेले होते, जामीन जेव्हा त्यांना मिळालेला होता, तेव्हा नवाब मलिक नेमके कोणत्या गटाबरोबर, दादांबरोबर की साहेबांबरोबर, हा सवाल निर्माण झालेला होता। आणि आता तो 42वा आमदार किंवा ते 42वे आमदार हे नवाब मलिक असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। अधिक माहिती घेतोय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लाघवी, आपण पाहतोय की 1.5 वर्षाच्या शिक्षेनंतर वैद्यकीय कारणावस्तव नवाब मलिक जे आहेत ते सध्या तुरुंगाबाहेर आहेत आणि आपल्या घरीच आहेत। सध्या आपण जर पाहिलं तर अजित पवार गटासोबत जे 42वे आमदार होते ते आता नवाब मलिक असल्याचं सूत्रांकडून आपल्याला खात्रीला एक माहिती मिळत आहे। कारण खरं तर आपण पाहिलं तर नवाब मलिक यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी जे अजित पवारांच्या गटाचा हा मोठा वाटा असल्याचं देखील सांगितलं जाते। कारण ज्यावेळी नवाब मलिक हे तुरुंगाबाहेर आले, जो जल्लोष झाला आणि त्यानंतर अनेक नेत्यांनी जे आहेत ते परत शरद पवारांच्या गटातले असतील किंवा मग अजित पवार गटातले नेते असतील, या सगळ्यांनीच अनेक भेटीगाठी घेतल्या आणि त्यावेळी देखील मोठी चर्चा होती की नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत जातील, सोबतच शरद पवार यांच्या गटात देखील जाण्याची चर्चा होती। पण मात्र अखेर आपण पाहू शकतो की आता सुद्धा आपण जी सूत्रांच्या माहितीनुसार माहिती मिळते की नवाब मलिक हे अजित पवार गटासोबतच असणार आहेत आणि 42वे आमदार जे आहेत ते नवाब मलिक आहेत। खरं तर पाहायला गेला तर 1.5 वर्षाच्या या शिक्षेनंतर तुरुंगाबाहेर आलेले नवाब मलिक हे आता अजित पवार गटासोबतच असतील आणि ज्या पद्धतीत तुरुंगाबाहेर येण्यासाठी जी काही प्रोसिजर झाली किंवा जी काही मदत लागली ती अजित पवार यांच्या गटातून। मीनाक्षी, अगदी शेवटचा सवाल थोडक्यात सांगा या संदर्भात। नवाब मलिक त्यांना जरी अटी शर्तींवर जामीन मिळालाय, प्रसार माध्यमांशी बोलण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे, तरी देखील या सगळ्या संदर्भात नवाब मलिक अधिकृतरित्या काही आपली भूमिका मांडतील का? लाघवी, याआधीही आपण पाहिलं होतं ज्यावेळी एक महिन्यापूर्वी जेव्हा चर्चा सुरू होती की अजित पवार गटासोबत नवाब मलिक जाणार, त्यावेळी स्वतः नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती की अद्यापही कोणत्याही प्रकारचा आमच्या बाजूने निर्णय नाहीये किंवा स्पष्टीकरण नाहीये, आम्ही अद्यापही अजित पवार गटासोबत नाहीये किंवा शरद पवार गटासोबत नाहीये, आम्ही राष्ट्रवादी सोबत आहोत। मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।